की त्या दिवशी वक्फ बोर्डाचं ज्यावेळेला बिल आलं त्यावेळेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्लीत होते आणि ते खासदारांना भेटायला गेले होते. आपल्याला साधारण माहीत असेल जे विधिमंडळ कव्हर करतात त्याला की लोकसभेत असेल, राज्यसभेत असेल, विधानसभेत असेल, विधान परिषदेत असेल, बिल कधी येतं चर्चेला त्याची काही स्पेसिफिक वेळ नसते. आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे दिल्लीत असल्यामुळे सगळे खासदार हे त्यांना भेटायला आले होते. कोणालाही कल्पना नव्हती. सगळ्यांना असं वाटलं होतं बिल येण्याची वेळ साधारण 6च्या नंतरची असते, त्यावेळेला बिल येईल. आणि नेमकं शिवसेनेचे खासदार त्यावेळेला नव्हते तेव्हा बिल आलं. परंतु नंतरच्या मला एक गोष्ट सांगायची आहे की भारतीय जनता पक्षाकडे मेजॉरिटी होती. भारतीय जनता पक्षाने ते बिल मंजूर का नाही केलं? का जेपीसीकडे पाठवलं? भारतीय जनता पक्षाकडे मेजॉरिटी होती. खरं त्यांनी त्या दिवशी बिल मंजूर करायला पाहिजे होतं, परंतु ते केलं नाही त्यांनी आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवलं. आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी लोकसभेच्या अध्यक्षाला पत्र लिहिलं आणि त्यांच्याकडे ही मागणी केली की जेपीसीच्या कमिटीमध्ये आमचे प्रतिनिधी तुम्ही घ्यावेत. आणि अरविंद सावंत खासदार यांना आम्ही त्या कमिटीत पाठवलं, कारण आमच्या कमिटीत मेंबर एकही नव्हता. आम्ही हट्टाने भांडून आमचा मेंबर त्या कमिटीत पाठवला आहे. आणि आपण बघताय, आपण पाहिजे असतील तर ती मिनिट्स काढा. आणि आमची भूमिका काय आहे? प्रश्न फक्त वक्फ बोर्डच्या जमिनींचा नाही आहे, हिंदू देवस्थानांच्या जमिनींचा पण आहे. हिंदूंच्या देवस्थानांच्या जमिनी कोणी लुटलेल्या आहेत, कोणी कशा पद्धतीने खाल्लेल्या आहेत, हा विषय देखील तितकाच मोठा आहे. आणि मग त्याच्यामध्ये कोण आहेत ते नावं येतीलच. पण ह्या विषयावरती शिवसेना कुठल्याही जमिनीचा गैरव्यवहार कोणी करू नये, कोणी त्या ठाकू नये, याची आमची भूमिका अतिशय स्पष्ट आणि कडक आहे आणि ती अरविंद सावंत यांनी मांडलेली आहे. 1 आठवड्यामध्ये वक्फ सुधारणा विधेयक मांडणार आहे असं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्लिअर केलंय. काय येत्या आठवड्यामध्ये वक्फ सुधारणा विधेयक मांडणार हे त्यांनी आज क्लिअर केलेलं आहे. काय भूमिका असणार? येऊ देत ना, बिल तर येऊ देत. पहिलं बिल बघू ना काय जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या काय सुधारणा आलेल्या आहेत त्याच्यावरती. पक्षाची भूमिका नेहमी ज्या वेळेला बिल मांडलं जातं त्यावेळेला बिल वाचून पक्ष भूमिका घेत असतो. त्याच्यामुळे त्यावेळेला जेव्हा बिल मांडलं जाईल, बिल हातात येईल, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीने केलेल्या सजेशन सकट बिल आहे का हे सगळं बघितलं जाईल आणि त्याच्यानंतर ते ठरवलं जाईल. या महाविकास आघाडीच्या ड्रायव्हर सीटवर बरेच गोंधळ आहे असंही मोदींनी एक आरोप केला. म्हणजे गाडीला ऍक्सिलेटर नाही, ब्रेक नाही, म्हणजे मुख्यमंत्री पद या विषयावर नाही. काय कोणी आरोप केला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या सभेत म्हटलंय की महाविकास आघाडीमध्ये ड्रायव्हर सीटवरचा बराच गोंधळ आहे, एकमत नाही. या गाडीला ऍक्सिलेटर नाही सुद्धा, ब्रेक सुद्धा नाही. असं आहे, एकमत नाही असं म्हणायचं. आमच्या गाडीला ड्रायव्हर नाही, ब्रेक नाही, ठीक आहे. पण लोकसभेत त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला त्याचं काय? सगळं होतं त्यांच्या गाडीमध्ये. ड्रायव्हर होता, ब्रेक होतं, सगळं एकदम ऑइल बिल एकदम फुल होतं. म्हणजे ऑइल जास्त टाकलं होतं नेहमीपेक्षा, जेवढं लागतं त्याच्यापेक्षा जास्त ऑइल दिलं होतं. तरी देखील गाडीला एवढा ऍक्सिडेंट झाला की ते इन्शुरन्स क्लेम करायला बसले आता गाडीचा. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राजकारण झालं, पक्षफुटीचं राजकारण झालं, हा एक वेगळा विषय झाला. प्रत्येक राजकारणी म्हणजे काही असतील आपल्या त्याच्यामध्ये आपलं स्वतः मोठा व्हायचा प्रयत्न होता, हा एक वेगळा होता. मात्र राजकारणाची संस्कृतीचा स्तर आहे तो अतिशय खालच्या पातळीवरती गेला. पवार साहेबांवरती टीका होती, आता सदाभाऊंनी गेली परवा दिवशी. म्हणजे अशा पद्धत प्रत्येकच घडत चालल्या. तर येणाऱ्या काळामध्ये जे बी सरकार सत्तेत बसेल तर विधिमंडळाने यावरती विचार करून त्याची प्रणाली अशी नियमावली तयार करता येईल का की जे सदस्य असतील त्यांनी बोलताना वरिष्ठ जे सभासद असेल किंवा राज्यसभेचे खासदार असो किंवा नेते असेल यांच्यात नवबदल करण्याला नियमावली तयार करता येईल का?
कारण तुम्ही कायदेतज्ञ आहात तेव्हा असं काही प्रयोजन होऊ शकतं का? असा काही कायदा होऊ शकत नाही, परंतु प्रत्येक राजकीय पक्षाचे एक संस्कार असतात आणि संस्कार जपले पाहिजे. आता ज्या पद्धतीने खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली जाते, ही टीका कुठेतरी थांबली पाहिजे. मी देखील राजकारणात बरेच वर्ष आहे, पण आम्ही देखील कधी आमच्यापेक्षा वरिष्ठ विरोधी पक्षातले किती नेते असतील, आम्ही आजही त्यांना आदरयुक्त, आम्ही त्यांच्या पक्षावर टीका करू, आम्ही त्यांच्या धोरणावर टीका करू, त्या पक्षाच्या कारभारावर टीका करू, परंतु वैयक्तिक टीका ही थांबली पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती कधीच अशी नव्हती आणि ती नसावी, यासाठी सर्व पक्षांनी एकत्र बसून एक आचारसंहिता साधारण तयार केली पाहिजे, जिचं पालन सगळ्या पक्षांनी केलं पाहिजे. आपल्या पक्षाचा एखादा माणूस दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावरती तोंडसूट घेतोय आणि म्हणून त्याला प्रमोट करायचं, त्याला आणखीन जास्त बोलायला लावायचं, ही महाराष्ट्राची कधी संस्कृती नव्हती आणि ही कधी असू नये. महाराष्ट्र याला कधी थारा देत नाही. परंतु आपण चॅनलवाले देखील त्यांच्या घरी दररोज जातात आणि त्यांचे बाईट घेऊन त्यांना दररोज असं काही बोलायला प्रवृत्त करतात की त्यांना असं वाटतं. असे काही बरेच नेते आहेत असे की ज्यांना ही संस्कृती आज त्यांनी सांभाळली पाहिजे. शेवटी वयाचा मान, त्या माणसाच्या कर्तृत्वाचा मान. आज पवार साहेबांवरती सदाभाऊ खोत यांनी ज्या पद्धतीने टीका केली, शेवटी त्या माणसाचं वय बघितलं पाहिजे, त्या माणसाचं कर्तृत्व बघितलं पाहिजे. राजकीय तुम्ही काही बोला, सरकारवरती तुम्ही काही बोला, पण त्या माणसाचं शेवटी कर्तृत्व, त्या माणसाचं राजकारणातलं स्थान कोणाचंही असो, कुठल्याही पक्षाचं असो. म्हणजे आम्ही देखील बघितलेलं आहे की अडवाणीजी असतील, अटल बिहारीजी असतील, यांनी देखील खूप कठोर टीका काँग्रेसवरती करायचे, पण ते कधी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत नव्हते. आता सध्या सगळं असं राहिलेलं नाही आहे, परंतु मला असं वाटतं स्वतः वैयक्तिक आणि आमची देखील ही भूमिका राहील की सगळ्या पक्षांनी आपापली एक संहिता बनवावी आणि ती सगळ्यांनी पाळावी. सर, त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून होणं गरजेचं आहे. जरूर. जर एक अनिल परब मेहनत करून वेगवेगळ्या कंपन्यांशी संपर्क साधून जर 9,000 लोकांना नोकऱ्या देऊ शकतो, तर महाराष्ट्र सरकार या सगळ्या गोष्टींमध्ये प्रयत्न करून किती लाख लोकांना नोकऱ्या देऊ शकते याचा विचार आपण करावा. तिसरा विषय असा आहे की शिक्षण. आज आपल्याला माहिती आहे की मुलींना शिक्षण मोफत दिलं जातं, परंतु मुलांना शिक्षण मोफत दिलं जात नाही. मुलगी शिकली, प्रगती झाली, हे मान्य आहे, पण मुलगी शिकली आणि मुलगा शिकला नाही तर, म्हणून मुलाला देखील मोफत शिक्षण मिळावं. ते मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी आमची महाविकास आघाडीची राहील. यासाठी शिक्षण देखील मुलांना मोफत दिलं जाईल, अशा प्रकारचं वचन आम्ही दिलेलं आहे. याचबरोबर एक मुद्दा महत्वाचा आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, आरोग्य. आरोग्याची परिस्थिती अशी आहे की आजकाल सरकारी इस्पितळात भरती होणाऱ्यांची संख्या फार कमी झालेली आहे. अगदी गरीब माणूस तिकडे जातो, परंतु मध्यमवर्गीय माणूस असतो, हा मध्यमवर्गीय माणूस मध्यम हॉस्पिटल्समध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि मग हॉस्पिटल्समध्ये गेल्यानंतर काही दिवसानंतर त्याची इतकी वाईट परिस्थिती होते की त्याला अक्षरशः घरातले दागिने वगैरे विकून त्याला हॉस्पिटलची बिलं भरावी लागतात. हे प्रसंग आम्ही दररोज बघत असतो आणि म्हणून आम्ही एक निर्णय घेतला आहे की 25 लाखापर्यंत कॅशलेस इन्शुरन्स हा एका कुटुंबाचा काढला जाईल. म्हणजे कुठल्याही कुटुंबाला याची अडचण येणार नाही आणि तो कुठल्याही वयोगटासाठी असेल. ही अडचण येणार नाही, कारण आजकाल सगळ्यात जर कठीण काम कुठलं होऊन बसतं असेल तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं. तर मला असं वाटतं की हा एक मोठा दिलासा या माध्यमातून लोकांना मिळेल असं मला वाटतं. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. आज आपण बघतोय की शेतकऱ्याची परिस्थिती फार अतिशय वाईट आहे.
आम्ही मागच्या सरकारमध्ये 2019च्या सरकारमध्ये 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं होतं. त्याची देखील आम्ही घोषणा केलेली आहे की ते कर्ज 3 लाखापर्यंत आम्ही माफ करू. पण त्याचबरोबर शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे. त्याचं जे काही उत्पन्न आहे तुम्ही बघताय की आपल्या आता देशामध्ये किंवा महाराष्ट्रात कुठलाही पाऊस कधी पडतो, अवकाळी पडतोय, कधी दुष्काळ पडतोय, कधी भरपूर नुकसान करून जातोय. आणि मग अशा वेळेला शेतकऱ्याचं इतकं मोठं नुकसान होतंय. विमा कंपन्या लुटतायत, विमा घेतायत, 1 रुपया फक्त शेतकऱ्याकडनं घेतो, पण बाकीचे पैसे सरकार भरते. परंतु विमा कंपन्यांचे निकष इतके कडक आहेत की त्या शेतकऱ्याला त्याचा लाभ बिलकुल मिळत नाही, सर्वे होत नाही, त्यांच्या ज्या निकषामध्ये शेतकरी बसत नाही आणि मग शेवटी शेतकऱ्याला काही कर्ज विमा मिळत नाही, त्याचा त्याला काही फायदा होत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांचे भाव, त्याला हमी भाव त्याला मिळालाच पाहिजे. त्या पद्धतीने शेतकऱ्याच्या हमी भावाची रक्कम ठरवली जाईल आणि शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये हा दिलासा देण्याचं काम या वचननाम्यामध्ये केलेलं आहे. कामगारांच्या बाबतीत कामगारांना माहिती आहे की आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की आता कंत्राटी पद्धतीने कामगारांची भरती केली जाते. म्हणजे कंत्राटी पद्धतीचं खरं म्हणजे व्याख्याच अशी आहे की ते कंत्राट आहे. जोपर्यंत कंत्राट आहे तोपर्यंत तो कामगार आहे. परंतु 25-25 वर्ष कंत्राटी कामगार काम करत आहेत. त्याला मिनिमम वेजेस पण मिळत नाही. कामगारांना राबवून घेतलं जात आहे. पूर्वीची जी आपली लेबर कॉन्सेप्ट होती ती सगळी मोडीत काढली गेली आहे. केंद्र सरकार देखील कामगार कायद्यांमध्ये उद्योगपतींच्या मदतीसाठी कामगार कायदे बदलू इच्छित आहे आणि ते बदलून कामगारांची पिळवणूक मोठ्या प्रमाणात करण्याचं काम केंद्र सरकार राज्य सरकार करत आहे. राज्य सरकार केंद्र सरकार एकच असल्यामुळे केंद्र जे म्हणतंय त्याला होयबासारखं राज्य सरकार म्हणतंय की त्यांच्यासमोर त्यांची हिंमत नाहीये, तेवढी ताकद नाहीये, तेवढा पाठीचा ताट नाहीये की लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कुठली कडक भूमिका घेईल. अशा पद्धतीची आज परिस्थिती आहे. आणि म्हणून या कामगार कायद्यांमध्ये बदल करणं, या कामगार कायद्यामध्ये दुरुस्ती करणं आणि कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे कामगार कायद्यांमध्ये देखील आम्ही 100% बदल करून जे काही कामगार कायद्यांमध्ये त्रुटी आहे, ज्याच्यामुळे कामगार नाटे काम बंद करून मार्केटमध्ये फिरत राहतात. आज हजारोने कुटुंब ज्यांची घरं तोडलेली आहे आणि आज रस्त्यावरती आहेत, त्यांना ना भाडं दिलं जात आहे ना त्यांना घर दिलं जात. अशा लोकांचा प्रश्न हाती घेऊन मला असं वाटतं की यांच्या बाबतीत एक स्वतंत्र धोरण तयार करून सरकारने याच्यात पुढाकार घेऊन या बेघर झालेल्या लोकांना घरं देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून या घरांच्या बाबतीमध्ये आपण हा विषय घेतला पाहिजे. महत्वाचा विषय असा आहे की मराठी माणूस मुंबईत राहायला पाहिजे आणि मराठी माणूस मुंबईत ठेवायचा असेल तर मराठी माणसासाठी हक्काचं परवडणारं घर हे त्यांना मिळालं पाहिजे. आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरांच्या प्रश्नांबद्दल जे 25-25, 30-30 वर्ष सरकारी कर्मचारी म्हणून काम करतात आणि मग रिटायर झाल्यानंतर त्यांना मग कुठल्या तरी पालघर, कल्याण डोंबिवलीच्या पुढे त्यांना जावं लागतं. आणि मी 15 वर्ष एखादी झोपडी बांधली एखाद्या प्राईम लोकेशनला आणि 15 वर्ष मी जर तिकडे वास्तव्य केलं तर मला तिथेच एसआरएच्या हक्काचं घर मिळतं. येणारे बाहेरून येणारे लोक झोपड्या बांधतात, ते तिथे राहतात आणि मुंबईचा जो मराठी माणूस आहे ज्याने सरकारची इमानी सेवा केलेली आहे अशा माणसाला मुंबईपासून फरफटत लांब जावं लागतं. हे अतिशय शोकांतिक आहे आणि या प्रश्नावरती गेले 20 वर्ष मी लढतोय. माझे आंदोलन चालू आहे. पोलीस असतील, सरकारी कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, तुमच्या स्वतःच्या एवढ्या जागा आहेत की त्या जागांमध्ये तुम्ही या सगळ्यांना किफायती फुकट नको पण माफक दरात तुम्ही त्यांना घर देऊ शकता. आणि अशा सगळ्या स्कीम आम्ही मोठ्या मोठ्या आर्किटेक्ट बरोबर बसून शासनाला सबमिट केलेले आहे. आम्ही शेवटच्या कॅबिनेटमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा ठराव देखील पास केला होता. शेवटच्या कॅबिनेटमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना तिकडे देणाऱ्या घरं देण्यासाठी संस्थांना उखंड मंजूर देखील केले होते. या सरकारने येऊन ते सगळे रद्द
माझं म्हणणं हे आहे की ज्यांचा हक्क आहे मुंबईवरती, ज्यांनी मुंबई कसलेली आहे, ज्यांनी मुंबईत राहिलेले आहेत, अशा लोकांना घरं ही मिळालीच पाहिजेत. आणि मी सांगितलं जसं मुंबई महानगरपालिकेचे लोक असतील, मुंबई सरकारी कर्मचारी असतील, पोलीस असतील, विविध खात्याचे लोक असतील किंवा पत्रकार असाल, ज्यांनी मुंबईसाठी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, अशा लोकांसाठी मुंबई नाही आहे. मुंबई बाहेरून येणाऱ्या लोकांनी 15 वर्ष जर झोपडी बांधली तर त्याला ताबडतोब घरं मिळतात आणि आपल्या लोकांना बाहेर जावं लागतं. ही शोकांतिका दूर करण्याचं काम देखील आम्ही नक्की करू. एक महत्त्वाचा विषय, सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करू असं आम्ही वचन दिलेलं आहे. जुनी पेन्शन योजना, नवीन पेन्शन योजना याच्यातला फरक आपल्याला चांगला माहिती आहे. सरकार स्वतःच्या कर्तव्यापासून पळ काढू इच्छिते. आज बाकीच्या गोष्टींसाठी हजारो कॉन्ट्रॅक्टर मित्रांना मदत करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत, पण स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी पेन्शन द्यायला मागे हटते सरकार. आम्ही तेच म्हटलं. बरेच जण प्रश्न विचारतात की तुम्ही एवढ्या घोषणा करताय, तुम्ही हे पैसे आणणार कुठून? आम्ही सांगितलं आमचा कोणी मित्र नाही. जे पैसे मित्राच्या खिशात जाणार होते ते पैसे जर लोकांसाठी वापरले तर या सगळ्या योजना चालू राहू शकतात असा आमचा विश्वास आहे. आज हजारो कोटीची कॉन्ट्रॅक्ट्स निघत आहेत, सगळं कामं बंद पडलेली आहेत. एकाच योजनेसाठी सगळे महाराष्ट्राचे पैसे खर्च केले जात आहेत. त्याच्यामुळे जे कर भरणारे लोक आहेत त्यांच्या मनात एक निराशेचं वातावरण तयार झालेलं आहे की आम्ही जे पैसे भरतोय ते डेव्हलपमेंटसाठी भरतोय आणि ही डेव्हलपमेंट आम्हाला अपेक्षित आहे. आज जी काही नियोजन शून्य डेव्हलपमेंट चालू आहे, आज तुम्ही बघताय की मुंबईमध्ये 1700 कोटी रुपये फक्त सुशोभीकरणासाठी वापरले. आपण जर मुंबईतले सगळे पत्रकार आहात, मुंबईतल्या सुशोभीकरणामध्ये दिव्याच्या खांबावरती 150 रुपयाची चायनीज LED सोडली म्हणजे सुशोभीकरण होत नाही. कुठे मिळेल तिथे दिवे लावले म्हणजे सुशोभीकरण होत नाही. सुशोभीकरण हे नियोजनबद्ध असलं पाहिजे, त्याच्यामध्ये सुसूत्रता असली पाहिजे. केवळ टेंडर काढायची, त्याच्यातलं कमिशन घ्यायचं, आणखी आपण काहीतरी मोठं करतोय असं दाखवायचं. या बाबतीमध्ये झालेले भ्रष्टाचार आम्ही वारंवार काढलेले, परंतु ऐकताय कोण? आज कॅगने रिपोर्ट दिलाय की चाललेलं आहे, म्हणजे हा जो काय दिखावा चाललाय, जागोजागी बूथ उभा केलेले आहेत, पोलीस गाड्या तपासतात. ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे, करायलाच पाहिजे, इलेक्शन कमिशनचं काम आहे. पण पोलिसांच्या गाड्यांमध्ये पैसे जातात त्यांचं काय करणार? पोलीस प्रोटेक्शनमध्ये पैसे जातात त्यांचं काय करणार? अशा प्रकारचे सगळा हा फार्स चालू आहे. पैशाचा प्रचंड मोठा कार्यक्रम आहे. आम्ही जे काय ऐकतो म्हणजे ऐकूनच चक्कर येते. म्हणजे मला तर असं वाटतं की याच्या पुढे राजकीय पक्षाच्या गरीब कार्यकर्त्यांनी कधी निवडणूक लढवण्याचा विचार पण करू नये. एका बाजूने आपण सांगतो की राजकारणात बजबजपुरी झालेली आहे, दुसऱ्या बाजूने राजकारणात अशा प्रकारे पैशाचा जर वापर झाला तर मला वाटत नाही की याच्या पुढे कार्यकर्ते घडून त्याच्यातनं राजकीय पुढारी तयार होतील असं त्या चित्रात लिहिलं नाही. अगदी सोपा की राज ठाकरेंनी पहिल्या सभेत मुंबईत असं म्हटलं की जी शिवसेना आहे ती ना उद्धव ठाकरेंची आहे ना एकनाथ शिंदेची आहे, ती बाळासाहेब. पण राज ठाकरे अशा प्रकारचे वक्तव्य करून नेमकी कोणती भूमिका आणि तुम्हाला साथ देतात असं वाटतं तुम्हाला? याचं सगळं उत्तर चांगलं मीच देऊ शकतो, कारण बाळासाहेबांचं विल मी एक्झिक्यूट केलेलं आहे. त्याच्यामुळे बाळासाहेबांनी स्वतःची प्रॉपर्टी कोणाला दिलेली आहे हे माझ्याकडं कोणाला चांगलं माहीत नाही, राज ठाकरेंना पण नाही. त्याच्यामुळे बाळासाहेबांनी जी शिवसेना उभी केली 100% बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. आणि प्रॉपर्टी म्हणजे ज्याला वारसा हक्क म्हणतात, त्या वारसा हक्काचा कायदा असा की ज्याने स्वकष्टाने कमवलेली प्रॉपर्टी असते ती देण्याचा अधिकार त्या माणसाला स्वतःला असतो. त्याच्या अधिकारावरती त्याचे बाकीचे नातेवाईक किंवा त्याचे बाकीचे कोणी लक्ष नाही. त्याच्या मनाची इच्छा असते तुम्ही जर प्रॉपर्टी कमवली तर तुमचा अधिकार आहे ती कोणाला द्यायची. आणि त्यांनी सगळी प्रॉपर्टी आपली हे उद्धव ठाकरे यांना दिलेली आहे. त्याच्यामध्ये जी वाक्य आहेत की मी याच्यात लिहिलेलं आणि न लिहिलेलं जे काय माझं आहे ते सगळं मी उद्धव ठाकरेंना देतो.
त्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हा होतो, आणि हा कोर्टाने अधोरेखित केलेला आहे आणि तो मी एक्झिक्यूट केला आहे. त्याच्यामुळे शिवसेना, नाव, चिन्ह हे सगळी बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे आणि त्यांनी वारसा हक्काने ही उद्धव ठाकरेंना दिलेली आहे. आता ही प्रॉपर्टीमध्ये चोरी झालेली आहे, पण चोराला प्रोटेक्शन मिळतंय. त्याच्यामुळे ही प्रॉपर्टी ना चोरांची आहे, ना राज ठाकरेंची आहे, ना कोणाची आहे. ही उद्धव ठाकरेंचीच प्रॉपर्टी आहे. धन्यवाद अनिल परब साहेब, तुम्ही आलात आणि आज मी हे एका पक्षाबद्दल म्हणत नाही, मी सगळ्याच पक्षांबद्दल म्हणतोय. त्यात माझा पण पक्ष आला आणि माझ्या पक्षाने देखील ही चिंता काढली पाहिजे. नमस्कार परब साहेब, माझा एक प्रश्न आहे. आपण एक ज्येष्ठ कायदेतज्ञ आहात, विधिमंडळाचा देखील आपला अभ्यास फार मोठा आहे. मला GST बाबत स्पेसिफिकली एक प्रश्न विचारायचा आहे. राज्य सरकार जे GST संकलन करतं महाराष्ट्रातल्या व्यावसायिकांना, ते काही ठिकाणी 18% आहे, काही ठिकाणी 28%. हा स्लॅब फार मोठा आहे, परंतु अनेक व्यावसायिकांचे ॲपीलमध्ये ट्रिब्युनलमध्ये दावे रिटर्नचे बाकी आहे, अजूनही त्याच्यावर कारवाई झाली नाही. आता हे सरकार तर जायला आलंय किंवा नवीन सरकार बसेल, तर यामध्ये कुठे सुसूत्रता निर्माण होईल का? किंवा महाविकासचं सरकार आलं तर हा स्लॅब जो आहे 18% तो काय कमी होईल का? आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना त्याचा काही प्रमाणात फायदा होईल का? काय वाटतं आपल्याला? नक्कीच GST हा एक मोठा विषय आहे ज्याच्यामध्ये लोकांना दिलासा देण्याची गरजच आहे. आज अंत्ययात्रेच्या वस्तूंवर पण GST लावला जातोय, यापेक्षा दुःखाची गोष्ट कुठली नाही. हॉस्पिटल जिथे रुग्णांना सेवा दिली जाते त्या सेवेवरती देखील GST लावला जातोय. अशा काही मूलभूत गोष्टी आहेत ज्या या सगळ्यांना काढल्या पाहिजे. पुन्हा कुठल्या वस्तूवरती किती टक्के टॅक्स लावावा हे त्या कॅटेगरीचे लोक आहेत. आज मी स्वतः त्याचा एक विक्टीम ठरलोय असं समजा, कारण आम्ही बिल बनवतो, एकदा आमचा इनवॉइस तयार झाला की आम्हाला GST भरावा लागतो, पण आम्हाला पैसेच येत नाहीत ना, समोर आमची बिलं थकवली जातात ना. म्हणजे धंदा करून पैसे न कमवून 18% सरकारला भरावे लागतात. याच्यासाठी मी दररोज मांडतोय की मला पैसे मिळाले की माझा GST तुम्ही अवश्य घ्या, पण नुसता मी इनवॉइस जनरेट केला की मला पैसे भरावे लागतात. आणि जर इनवॉइस जनरेट केला नाही तर माझा जो वेंडर असतो, देणारा असतो मला पैसे, तो पैसे देईलच कशाला, कारण मी इनवॉइसच दिलेला नाही आहे. म्हणजे माझं तर दोन्ही बाजूने मरण आहे. इनवॉइस दिला तरी मरतोय मी, इनवॉइस नाही दिला तरी मरतोय मी. असे GSTचे खूप प्रश्न आहेत. छोटे उद्योगवाले आहेत, छोट्या छोट्या गोष्टी विकणारे लोक आहेत. ह्या लोकांना, काही लोकांना 18% आहे, लक्झरी आयटमच्या नावाखाली गेलेल्यांना 28% आहे. मी श्रीमंतांकडनं काही लक्झरी, फार सुपर लक्झरी असेल तर मी त्यांच्याकडनं काय, आमचं काहीच म्हणणं नाही, परंतु लक्झरी बट नेसेसरी असे काही प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये प्रॉफिट ऑफ मार्जिन फार कमी असतं. अशा लोकांकडनं देखील तुम्ही 28% GST वसूल करताय. हे GST काउन्सिलला जे लोक जातात हे त्यांचं काम आहे की त्यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालून या सगळ्या गोष्टींवरती करावं. 100% आमच्याकडनं आमचं सरकार आलं तर मला याच्यातला जो काय अनुभव आहे किंवा मी माझ्या सरकारकडनं हा प्रयत्न करू शकतो, सरकारला सांगून की या सगळ्या गोष्टींमध्ये एक तर ग्राहकांना आणखी व्यापाऱ्यांना सवलती मिळालीच पाहिजे. अनिलजी, निवडणुकीने आता जोर चांगलाच पकडला. म्हणजे तुम्ही आता बोलताय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या या सभा जोरदार सगळ्या सुरू आहेत आणि वेगवेगळे आरोपही होतात. म्हणजे अगदी 4 पिढ्या जरी आल्या तरी 317 कलम पुन्हा रद्द करता येणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी केलेलं आहे. काय भूमिका आहे तुमची? 370 रद्द करण्यावर पुन्हा एकदा सुरू झालंय, जम्मू काश्मीरमध्ये ठराव झाला आहे. आमची सुरुवातीपासूनची भूमिका होती, बाळासाहेबांची भूमिका होती 370 कलम रद्द व्हावं. त्याच्यामुळे 370 कलमाला आम्ही नक्कीच सपोर्ट केलेला आहे. पण 370 कलम रद्द झाल्यानंतर तिकडच्या जनतेचा जो फायदा होणार होता असं जे चित्र आम्हाला दिसत होतं करण्याचा प्रयत्न केला. आपण बघतोय आरक्षणाची परिस्थिती काय आहे.
आरक्षणावरती राजकारण तापवलं गेलं. आरक्षणावरती सगळ्या वेगवेगळ्या घटकांमध्ये आज वैमनस्य निर्माण झालं. महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचं काम चालू आहे. म्हणून आम्ही एक वचन दिले की आम्ही जातीय निहाय जनगणना करू, म्हणजे नेमकं आपल्याला कळेल की कुठल्या जातीचे कुठल्या जमातीचे लोक आपल्याकडे आहेत आणि त्यांना कसं आरक्षण मिळालं पाहिजे या बाबतीतली आमची भूमिका आम्ही अतिशय स्पष्ट केलेली आहे. दुसरा महत्वाचा विषय की लोकांना हक्काची घरं. आज आपण बघताय विशेषतः मुंबईमध्ये, मुंबई ही अडाणीला आणखण दिल्यासारखं काम चालू आहे. ज्या जागेवरती अडाणी बोट ठेवतोय ती जागा अडाणीला दिली जाते. आज धारावीचा पुनर्विकास हा विषय मोठा आहे. धारावीच्या पुनर्विकासामध्ये 500 एकरची डेव्हलपमेंट आहे, परंतु आतापर्यंत 1200 एकर त्यांना धारावी सोडून बाहेर दिलेली आहे. हा कुठला न्याय मला कळत नाही. आमची पहिल्यापासूनची मागणी आहे की धारावीचा विकास झालाच पाहिजे, पण धारावीचा विकास होताना त्या विकासाबरोबर त्याचा विनाश होणार नाही त्याची देखील काळजी घेतली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की धारावी स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणून जगभरात ओळखली जाते. आज त्यांना तिथून हाकलवून छोट्याशा घरात कोराड्यामध्ये टाकतील. आज तिथे कुंभारवाडी आहे, तिथे लेदरच्या मोठ्या फॅक्टरीज आहेत, छोटी छोटी घरामध्ये कामं चालतात. प्रत्येक घरात धारावीच्या काही ना काहीतरी काम चालतं. त्याच्यामुळे त्याचा उद्योग मारून त्याला कुठल्याही प्रकारचं उद्ध्वस्त होऊ नये यासाठी आम्ही भूमिका घेतलेली आहे. आमचा अडाणीच्या प्रकल्पाला विरोध एवढ्यासाठी आहे की आज तुम्ही त्यांना उचलून मिठागरामध्ये टाकता, त्यांना मुंडून तुम्ही जिथे जगात काही वगैरे टाकतात, त्यांच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या जागा अशा ठेवलेल्या आहेत की जिकडे त्यांचा उद्योग पूर्ण होत नाही. घर मिळेल कदाचित छोटंसं, पण त्याच्या उद्योगाचं काय, त्याचं पोट भरण्याचं साधन तुम्ही मागताय. आणि त्यामुळे या धारावीच्या प्रकल्पाला रद्द करून या प्रकल्पाच्या ऐवजी धारावीच्या उद्योगासहित लोकांना कसं वसवलं जाईल आणि इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर तिथे उभं करण्याचा एक आमचा मानस आहे, ज्याच्यामुळे आज धारावीचं जे बकाल स्वरूप आहे ते सुधारलं देखील जाईल, त्याचे माणूस उद्ध्वस्त देखील होणार नाही आणि जगाचं आकर्षण केंद्र हे धारावी बनलं जाईल. कारण हे काय सरकार काम करते फक्त अडाणीसाठी. टीडीआरचे हक्क अडाणीकडे आहेत. टीडीआर विकत घ्यायचा असेल तर सर्वप्रथम अडाणीकडे जावं लागेल. टीडीआर कोणाला द्यायचा कोणाला नाही द्यायचा हे सगळं अडाणी ठरेल. आमची साधी मागणी आहे, टीडीआर ही जी मालकी आहे ती सरकारकडे घ्या आणि सरकारने त्याचे काय पैसे असतील ते घेऊन, टीडीआर म्हणजे अतिरिक्त FSI आहे ना, तो सरकारने स्वतःच्या ताब्यात ठेवला पाहिजे आणि तो कोणाला कसा द्यायचा त्याची रेग्युलेटरी अथॉरिटी तयार करून सरकारने त्या पद्धतीने काम करावं. एखाद्या माणसाकडे ही मोनोपॉली देऊन तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचं नव्हे, मुंबईचं नव्हे, महाराष्ट्राचं नुकसान करताय. ज्या पद्धतीने हे सगळं चाललंय याला आमचा विरोध आहे आणि म्हणून गृहनिर्माण धोरण महाराष्ट्राचं हे व्हायलाच पाहिजे, जे अजूनही झालेलं नाही. गेले 10 वर्ष हे सरकार दररोज सांगतंय की आम्ही गृहनिर्माण धोरण करू, परंतु गृहनिर्माण धोरण आजही झालेलं नाही. एक महत्वाचा प्रश्न असा आहे की त्याच्याबरोबर आज जुन्या चाळी आहेत, जुन्या इमारती आहेत. या इमारतींचे प्रश्न आज बऱ्याच अंशी पडलेले आहेत. आपण बघताय की मुंबई शहरामध्ये सेस बिल्डिंग आहे, याचे कायदे इतके कडक करून ठेवले आहेत. त्याला कुठल्या नियमात बसवायचे, जे नियम आहेत त्या नियमात बसवण्यासाठी बिल्डर लोकांना नियम बदलून, नियम वापरून बिल्डरांना सवलत कशी मिळेल तेवढी सवलत ते घेतात आणि काम अर्धवट सोडून देतात. असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. बरेच SRA प्रोजेक्ट रखडलेले आहेत. SRA कायद्यांमध्ये सुसूत्रता नाहीये. डेव्हलपर येतात, एजंट लोक येतात, डेव्हलपमेंटसाठी लोकांना थोडे पैसे देतात. माझे 2 प्रश्न की सुरुवातीला तुम्ही वचननामामध्ये जो उल्लेख केला रोजगाराबद्दलचा, रोजगारासाठी महाराष्ट्रात विविध कंपन्या तुम्ही आणल्या आहात, परंतु प्रामुख्याने आपण कोकणाबद्दलच बोलूया. कोकणामध्ये अनेक रोजगाराच्या संधी आहेत, कंपन्या आहेत, ज्यामध्ये एनरॉनसारखा प्रकल्प असेल, त्याचबरोबर भारतीय शिपयार्डसारखा कंपनी असतील, आज बंद पडले. ह्या कंपन्या पुन्हा सुरू कराव्या त्यासाठी स्थानिक देखील तेवढीच आंदोलनं करत आहेत.
तुमच्या काळात देखील झाल्या, आता या सरकारच्या काळात देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात आली, पण कोणतंच सरकार त्याकडे प्रामुख्याने लक्ष का देत नाही? आणि जर तुमचं सरकार आलं तर ह्या 2 प्रकल्पाबद्दल लक्ष देणार? आमचं असं म्हणणं असं आहे की एनरॉनला देखील विरोध झाला, नाणारला देखील विरोध झाला, आता बारसूला देखील आम्ही विरोध करतोय. गुजरातला एवढ्या कंपन्या त्यांनी नेल्या, फॉस्कॉन नेली, टाटा एअरबस नेली, बर्ड पार्क नेलं. मग त्यांनी बारसू प्रोजेक्ट काय नेत आहेत, नाणार काय नेत आहेत? म्हणजे विनाशकारी प्रकल्प हे कोकणाच्या माथ्यावरती मारायचे आणि बाकी चांगले पैसे देणारे प्रकल्प ज्याच्यामधला विनाश होणार नाही असे प्रकल्प त्यांच्या राज्यात घेऊन जायचे. आमचं म्हणणं असं आहे की विनाशकारी प्रकल्प आम्हाला महाराष्ट्रात नको. आम्हाला येऊ देत ना, कोकणामध्ये रायगडला येतच होतं बर्ड. असे प्रोजेक्ट जे आहेत ज्याच्यामुळे कोकणातल्या रोजगार देखील टिकला पाहिजे आणि निसर्ग सौंदर्य देखील टिकलं पाहिजे. त्याचबरोबर कोकणावरती बागायती खूप आहे, ती देखील टिकली पाहिजे. आजही सगळ्या देशाचे एक्सपर्टचे रिपोर्ट आहे की या प्रकल्पामुळे तिथे विनाशच होणार आहे. कदाचित रोजगार मिळेल पण विनाश होईल. असे प्रकल्प आम्हाला बिलकुल नको आणि म्हणून आमचा त्याला विरोध आहे. आम्ही आजही सांगतो की कोकणामध्ये असे प्रोजेक्ट्स आले पाहिजे की ज्याच्यामुळे कोकणचा विकास तर होईलच, परंतु कोकणचं नैसर्गिक सौंदर्य आणि बागायती देखील टिकल्या पाहिजे. आज कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे की त्याच्यावरती फूड प्रोसेस करणाऱ्या इंडस्ट्रीज फार मोठ्या प्रमाणात नाही आहेत. आज आपला काजू असेल की आपला आंबा असेल याच्यावरती प्रोसेस करणाऱ्या कंपन्या आज आपल्याला बँगलोरला पाठवाव्या लागतात, केरळला पाठवाव्या लागतात. माशांचं उत्पन्न कोकणामधलं मोठं आहे, त्याच्यासाठी आपल्याला गोव्याला जावं लागतं किंवा चेन्नईला जावं लागतं. या सगळ्याचे उद्योग मला असं वाटतं की कोकणात यायला पाहिजे, ज्याच्यामुळे रोजगार पण उपलब्ध होईल आणि कोकणी माणसाचं जे उत्पन्नाचं साधन आहे ते देखील टिकेल. पण महत्त्वाचा मुद्दा हाच होता की नाणार आणि बारसूसाठी विरोध आहे, ही गोष्ट मान्य आहे. परंतु ज्या 2 कंपन्या ते होत्या, एक एनरॉन कंपनीची वीज निर्मिती करत होती जेणेकरून दापोलीकरांना वीज स्वस्त दरामध्ये मिळाली असती, ती कंपनी आज बंद पडली. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे भारतीय शिपयार्ड, ज्या ठिकाणी मोठमोठे जहाजांची निर्मिती होत होती, दुरुस्ती होती, ती देखील कंपनी आता बंद पडण्याच्या मार्गावरती आहे. आणि स्थानिक मोठ्या संख्येने जे भूमिपुत्र आहेत त्या कंपनीच्या बळावरती रोजगार मिळवत होते, परंतु आज त्यांच्याकडे रोजगार नाही. अशा वेळेला पक्ष आणि सरकार काय भूमिका घेणार? जो ॲटॉनॉमिक प्रोजेक्ट आहे, ॲटॉनॉमिक प्रोजेक्टला आजही आमचा विरोध आहे. आज रत्नागिरी गॅस प्रोजेक्ट आहेच ना तिकडे. यास आम्ही कुठल्या गोष्टीला विरोध करतोय की ज्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं अशा प्रोजेक्टला आम्ही विरोध करतोय. एनरॉनला त्यावेळेला विरोध झाला कारण न्यूक्लिअर एनर्जी ही आम्हाला आजही नको आहे. आणि तुम्ही सगळी ॲग्रीमेंट नीट वाचा. हे प्रोजेक्ट महाराष्ट्रात आहेत, याच्यातली किती टक्के वीज महाराष्ट्राला मिळणार आहे आणि काय रेटने मिळणार आहे? आजही मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो की याच्यातली सगळ्यात कमी टक्का वीज ही मी तुम्हाला आता माझ्याकडे टक्का नाही आहे माहिती, पण मी तुम्हाला सांगू शकतो की इतके कमी टक्के वीज महाराष्ट्राला मिळणार प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या माथ्यावरती. त्याचा फायदा देशातले दुसरे लोक घेणार आणि विनाश होणार महाराष्ट्र. आणि म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की विनाशकारी प्रोजेक्ट हे कोकणात नको. कोकणाचं सौंदर्य देखील टिकलं पाहिजे, कोकणात रोजगार देखील निर्माण झाला पाहिजे. फूड प्रोसेसच्या बऱ्याच इंडस्ट्रीज येऊ शकतात कोकणामध्ये आणि आल्यानंतर त्याच्यामुळे लोकांना फायदा होईल त्याचा, असे प्रयत्न चालू करतात. तर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की सध्या इलेक्शन चालू आहे, यंदा पहिल्यांदा अजूनपर्यंत तुमचे जे विरोध होते त्या पक्षांसोबत तुम्ही महाविकास आघाडीमधून लढणार मित्र पक्षांच्या विरोधात. स्पष्ट सांगायचं तर महाराष्ट्राची आर्थिक संतुलन बिघडलेले आहे. आपण जेवढ्या पंतप्रधानांची आर्थिक सुरक्षा आर्थिक सल्लागार जे आहेत त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्र मागे गेले. हे माझे निष्कर्ष नाही आहे, हे पंतप्रधान कार्यालयाने कळवलेलं आहे. महाराष्ट्र खूप मागे गेलाय. आम्ही म्हटलं तर चला ठीक आहे, ते आरोप होऊ शकतात, परंतु जेव्हा पंतप्रधान कार्यालय असं म्हणतंय, स्वतः कॅग असं म्हणतंय की आर्थिक ताण एवढा प्रचंड आहे की ही व्यवस्था कधीही कोलमडू शकते. फक्त लोकांना खुश करण्यासाठी जो घोषणांचा पाऊस पाडला जातोय हा पाऊस थांबला पाहिजे. लोकांना त्यांच्या हक्काचं जे काय आहे ते मिळालंच पाहिजे. या बाबतीत आम्ही कुठलीही दुमत आमचं नाही. परंतु
लाडकी बहीण योजना आणायची होती तर तुमचं सरकार 2.5 वर्षापासून होतं. केवळ लोकसभा हरल्यानंतर तुम्ही ही योजना आणली. आमचं त्या योजनेला विरोध नाही. लोकांना गरिबांना मदत करत असाल चांगली गोष्ट आहे, परंतु निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही लोकांना मदत करू नका. तुमचं मन साफ असेल, तुमची नियत साफ असेल तर तुम्ही आल्या ही घोषणा करू शकत होता. ज्या घोषणा जशा आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार आल्या ताबडतोब माफीची घोषणा केली. ज्या घोषणा आम्ही केल्या कोरोना काळामध्ये जे काम महाविकास आघाडीने केलं, आपल्याला माहिती आहे की इतकी आर्थिक परिस्थिती, सगळे उद्योग बंद होते, सगळं देश ठप्प होऊन पडला होता, सगळं जग ठप्प होऊन पडलं होतं, तरी देखील महाराष्ट्र रुळावर परत आणण्याचं काम हे महाविकास आघाडीने केलेलं आहे. आणि म्हणून ही सगळे जे विषय आहेत हे घेऊन आम्ही लोकांच्या समोर जातोय. मला असं वाटतं की बऱ्याचशा विषयांची मी या बाबतीमध्ये आपल्याशी सांगितलंय, तरी देखील महाविकास आघाडी आणि शिवसेना या दोघांनी, महाविकास आघाडीचा वचननामामध्ये येईलच, पण शिवसेनेने देखील स्वतःचा वचननामा काढलाय. शिवसेनेने वचननामा काढलाय तो एवढ्यासाठी काढलाय की महाराष्ट्राची अस्मिता, काही ठराविक विषय हे कदाचित महाविकास आघाडीच्या वचननाम्यामध्ये कदाचित राहून जातील. कारण महाविकास आघाडीचा वचननामा हा एक कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती आधारित आहे, परंतु शिवसेनेचा काही गोष्टी अशा आहेत ज्या महाराष्ट्राच्या अस्मितेशी आहे. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं जे शिवसेनेचं वचन आहे की या देशावरती ज्या राजाने आपला प्रभाव इतका मजबूत केलाय की 350 वर्षानंतर देखील त्या राजाचं नाव घेतलं तर आजही आपल्या अंगावरती रोमांच उभे राहतात. अशा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सुंदर मंदिर बांधलं जाईल अशी शिवसेनेने वचन दिलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सुंदर मंदिर बांधलं जाईल. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचं ते दैवत याचं मंदिर असलंच पाहिजे. महाराष्ट्राच्या दैवताचं मंदिर एका जिल्ह्यामध्ये असणं हे आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि ती जपणं, अस्मिता किंवा ते वैभव जपणं ज्यांचं काम आहे. त्याचबरोबर गडकिल्ल्यांचं संवर्धन, गडकिल्ले जे आहेत महाराजांचे याचं संवर्धन देखील केलं गेलं पाहिजे. कारण तो देखील महाराष्ट्राचा एक ऐतिहासिक मोठा ठेवा आहे. याला जपणं हे फार अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या गोष्टींना देखील आम्ही प्रायोरिटी दिलेली आहे. त्याचबरोबर उद्योगाच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलं की उद्योगाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र हा अग्रेसर नेहमीच राहिलेला आहे. परंतु ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या अगोदर गुजरातला महाराष्ट्रपेक्षा मोठं करण्याचं जे काही कारस्थान चालू आहे, आमचं काही गुजरातची वैर नाही आहे, परंतु जे हक्काने प्रकल्प महाराष्ट्रात येऊ इच्छितात ते पळवण्याचं काम, ते जबरदस्तीने वरून केंद्र सरकारकडून हे ढकलले जात आहेत गुजरातला, ते पुन्हा एकदा महाराष्ट्रात यावे. त्यांच्यासाठी रेड कार्पेट आम्ही अंतरू, जेणेकरून प्रकल्प आले, जेणेकरून उद्योग आले, तर महाराष्ट्रातल्या रोजगाराचा प्रश्न हा बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. मराठी भाषा आपल्याला माहिती आहे की अभिजात भाषेचा दर्जा मराठीला आता मिळालेला आहे. परंतु मराठी भाषा भवन हे महाविकास आघाडीने काम सुरू केलं होतं. या मराठी भाषा भवनामध्ये आत्ताच्या सरकारने कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट पण त्याच्यात आणाव्यात अशा प्रकारचं एक धोरण मंजूर केलं, ज्याला आम्ही कर्नाटक विरोध केला आहे. मराठी भाषा भवन जे बनेल ते मराठीच्याच हितासाठी बनेल, मराठीच्याच समृद्धीसाठी बनेल. तिथे मराठी शिवाय दुसरं काही चालणार नाही. मराठी एके मराठीच असेल, मराठीशिवाय दुसरं काही असणार नाही. हे आमचं धोरण आहे आणि ते आम्ही 100% हे धोरण आम्ही राबवू. त्यासाठी मराठी भाषा भवनाची जी काही वास्तू उभी राहते, या वास्तूचं अतिशय चांगलं समृद्ध स्वरूप आपल्याला दिसेल असं वचन आहे. आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस आमचे पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांनी पर्यावरणाच्या बाबतीमध्ये खूप चांगला अभ्यास केला होता आणि त्यांनी खूप त्याच्यावरती मेहनत देखील केली होती. आज आपण ग्लोबल वॉर्मिंगचे जे काय साईड इफेक्ट्स बघतोय याच्यामध्ये कुठेतरी दुरुस्त करणं गरजेचं आहे. क्लायमेट चेंज हा विषय
इतका मोठा झालेला आहे आता की याच्यावरती फार महाराष्ट्राने लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून आपण इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी आणली, बाकीच्या 3 पॉलिसी आपण तयार केल्या होत्या, जेणेकरून महाराष्ट्रातलं प्रदूषण कमी होईल. कार्बनचं आपल्याला जो काही रेटिंग मिळतं, कारण कार्बन जो तयार होतो हा कमी जेवढा होईल आणि त्याचा जेवढा इन्सेंटिव्ह आपल्याला केंद्र सरकारमधून मिळेल याच्यासाठी नक्की आमचा प्रयत्न राहील. खेळाच्या बाबतीमध्ये चांगले दर्जेदार खेळाडू आपल्याला ऑलिम्पिकमध्ये मेडल देणारे खेळाडू महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे आले. या खेळाडूंच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये चांगलं क्रीडा संकुल व्हायला पाहिजे. मी आत्ताच आमचे जपानचे आमदार पुरोहित योगी पुराणी यांच्याशी बोलत होतो आणि मी त्यांच्याशी बोलताना मी असं सांगितलं की चायनामध्ये 14 वर्षाची मुलगी ही ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल घेते, तर ती का घेते 14 वर्षाची मुलगी हे बघण्यासाठी मी स्वतः गेलो होतो. तर माझ्या लक्षात आलं की तिकडे स्पोर्ट्स स्कूलच आहे, तिकडे नर्सरीलाच मुलांना स्पोर्ट्स स्कूलमध्ये टाकतात आणि फक्त लिहिता वाचण्या एवढं शिकवतात आणि बाकी फक्त खेळ एक खेळच शिकवतात. त्यामुळे वयाच्या 9व्या-10व्या वर्षी ती मुलं देशाचं प्रतिनिधित्व करतात आणि 14व्या वर्षी गोल्ड मेडल घेऊन येतात. म्हणजे लहानपणापासून त्यांना तिथे हेच ट्रेनिंग दिलं जातं, हेच शिकवलं जातं की देशासाठी तुम्हाला प्रतिनिधित्व करायचंय. मी बऱ्याच देशांमध्ये हे खेळाचे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत. त्यामुळे माझी देखील इच्छा आहे की अशा प्रकारचं संकुलन ही महाराष्ट्रात व्हावी, जिकडे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणारी पिढी तयार व्हायला पाहिजे. प्रत्येक ग्रामीणमध्ये टॅलेंट खूप आहे खेळाचं, ते ग्रामीणमध्ये टॅलेंट फाइंड करून त्यांना शोधून चांगल्या शहरात आणून त्यांना चांगलं ट्रेनिंग दिलं पाहिजे. त्याच्यासाठी एक व्यवस्था तयार करावी लागेल. मला असं वाटतं की असं जर झालं तर त्या माध्यमातून चांगले खेळाडू महाराष्ट्र देशाला देऊ शकेल. मला जे शिवसेनेच्या वतीने सांगायचं होतं, अजूनही बरेचसे मुद्दे आहेत, परंतु हे प्रमुख मुद्दे घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत आणि या प्रमुख मुद्द्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण ते जरूर विचारावेत. धन्यवाद. तुम्ही मगाशी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात नाही, याच्या बाबतीत मी काही विचारतो प्रश्न त्यालाच विचारला. मी माझ्या पक्षात कोणाला सभा हवी आहे याच्याबद्दल बोलू शकतो. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर काय मी प्रश्न विचारला नाही, पण मुंबईच्या मात्र जरूर विचारेल, कारण त्यामध्ये कोणी बोलत नाही. मुद्दा असा आहे की गिरणी कामगारांची घर हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आज गेले कित्येक वर्ष आपण सगळ्यांना त्याच्यासाठी प्रश्न करतोय, पत्रकारही प्रयत्न करतात. गिरणी कामगारांच्या घरांना मुंबई वसवली गिरणी कामगार, मुंबई वाढवली गिरणी कामगार, एका मुंबईतून दुसरी मुंबई, जुळी मुंबई, त्याच्यानंतर तिसरी मुंबई, अशा मुंबईचा विकास होत चालला. पण गिरणी कामगार जो आहे मूळ मुंबई फिरणारा, त्याच्या घरांचा प्रश्न आजही सुटत नाही. आणि ज्यावेळेस घरं निर्माण होतात त्यावेळेस मात्र गिरणी कामगारांना वाऱ्यावरती सोडलं जातं आणि आपणच म्हणतो की मुंबईतून मराठी माणूस हा बाहेर चाललेला आहे किंवा मुंबईत मराठी माणसाला आणलं पाहिजे. मग मुंबईमध्ये मराठी माणूस येणार कसा जर मुंबईमध्ये गिरणी कामगारांनाच घरं मिळाली नाही, तो त्याचा हक्क आहे. आणि ह्याच्या संदर्भामध्ये या निवडणुकीमध्ये मुंबई किमान शिवसेनेच्या आमदारांनी, शिवसेनेच्या हा महाविकास आघाडीचा प्रश्न वेगळा आणि इंडिया आघाडीचा, इंडिया आघाडीचा की मिनिमम कॉमन प्रॉब्लेम ठीक आहे, पण मग शिवसेनेची भूमिका काय? शिवसेनेची भूमिका पहिल्यापासून अतिशय स्पष्ट आहे. म्हणजे बाकी कोणाच्या बाबतीत तुम्ही बोलत नाहीच, मी माझ्या बाबतीतच बोलतोय. आत्ता 3 महिन्यापूर्वी गिरणी कामगारांच्या उपोषणाला या त्यांच्या घरांसाठी जे उपोषण झालं, याला सगळी ताकद या उपोषणाच्या पाठीमागे स्वतः मी यांच्या पाठीशी पूर्णपणे उभा होतो. म्हणजे त्यांना बसायला परमिशन देत नव्हते, ती देखील मी मिळवून दिली, मांडावं लागलं. पण गिरणी कामगारांच्या प्रश्नाच्या बाबतीत मी जसं म्हटलं की ज्यांनी मुंबई वसवली, ज्यांनी मुंबई घडवली, जसं सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मी म्हणतो, हा सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर गिरणी कामगारांचा प्रश्न देखील आमच्या वचननाम्यामध्ये आहे. गिरणी कामगारांचा प्रश्न देखील आम्हाला तेवढाच महत्त्वाचा आहे की गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घरं मिळालीच पाहिजे आणि ती अतिशय कमी दरात मिळाली पाहिजे.
डेव्हलपमेंट झाली तर तुम्ही फुकट देता. याच्यामध्ये आम्ही जो काय नवीन DCPR आला त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा मागितली होती. माझं स्वतःचं पत्र आहे की याच्यामध्ये जो काय तुम्ही स्पेशल कन्सेशन द्या त्या स्पेशल कन्सेशनचा फायदा गिरणी कामगारांना झाला पाहिजे. मी याच्यावरती मी आमदार म्हणून तर लढतोच आहे, पण पक्ष म्हणून देखील आमचा याच्या बाबतीमध्ये पूर्णपणे गिरणी कामगारांच्या पाठीशी आहे. आणि जे तुमचं म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे. मराठी माणूस मुंबईत ठेवायचा असेल तर ज्या मराठी माणसाने मुंबई घडवली किंवा ज्याने मुंबईची सेवा केली तो माणूस मुंबईत राहिला पाहिजे. एक शेवटचा प्रश्न की यंदाची निवडणूक ही खूप राजकीय खिचडी बनली आहे असं एक जनतेच्या मनामध्ये आलेला आहे भाव. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असेल किंवा महायुतीमध्ये असेल, एकीकडे राज ठाकरे भाजपच्या सोबत जाऊन शिंदेवर टीका करतात, दुसऱ्या बाजूला ते एका बाजूला म्हणतात की नाही आम्ही वरळीमध्ये माघार घेतली होती, आता शिवसेनेने आमच्यासमोर उभेला उभा केला. दुसऱ्या बाजूला संजय राऊत आपल्या पक्षात असं म्हणतात की अमित ठाकरे असेल तर ते घरातलेच आहे. याच्यात शिवसेनेची नेमकी भूमिका काय आणि मनसे सारखा पक्ष जेव्हा आपल्या अस्तित्वाची लढाई या निवडणुकीत करतोय तर हे खिचडी राजकारणातली झालेली कुठेतरी तुम्हाला असं वाटत नाही का 1955 साली जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री बनत असताना अशीच खिचडी पाहायला मिळाली होती आणि ते प्रमुख प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षाला तुमच्याच पक्षातले उभे असलेले, मी स्पेसिफिक शिवसेना म्हणत नाही, पण या सगळ्याच आघाडी महायुतीमधल्या बंडखोरांचा अधिक फटका बसेल असं तुम्हाला वाटत नाही? पूर्वी खिचडी होती, आता मसाला खिचडी झाली आणि पूर्वी खिचडीमध्ये फक्त हळद आणि डाळच टाकायचे. आता वेगवेगळे पक्ष या बंडखोरांना मसाला पण पुरवत आहेत. असे कोणते पक्ष आहेत? सगळेच पक्ष आहेत. म्हणजे म्हणून मी म्हटलं की ह्या वेळेस बंडखोरांना पोषण्याचं काम यावेळेला बऱ्याच मोठ्या प्रमाणात विशेषतः भारतीय जनता पक्ष जो हरियाणामध्ये त्यांनी पॅटर्न वापरला, हरियाणामध्ये जिंकण्यासाठी बंडखोर उभे करून त्या पक्षाचे बंडखोर उभे करून त्यांना आर्थिक रसद पुरवण्याचं काम. बंडखोरांची एवढी ताकद नसते, विशेषतः मोठे आमदार वगैरे बंडखोरी करत असतील तर गोष्ट वेगळी आहे, परंतु गल्लीतला बंडखोर उभा करतात. एखाद्या 2-4 हजार मतांचा मालक असलेला बंडखोर उभा करतात आणि त्याला पैसे देऊन 7-8 हजार पर्यंत घेऊन जातात आणि मग तो 7-8 हजार मतं एखाद्याला पाडण्यासाठी पुरेशी आहे. आपण हरियाणामध्ये जे घडलं तेच कदाचित महाराष्ट्रात घडवण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे आणि या बंडखोरांना पैसे पुरवण्याचं काम महायुतीचं सरकार करतंय. प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे वाटले जात आहेत. पुन्हा पैसे पोलिसांच्या गाडीतनं जात आहेत. हा तर आरोप सर्रास आहे. पैसे पोलिसांच्या गाडीतनं जात आहेत. आम्ही देखील पोलीस देखील माझे नातेवाईक असतील ना कोण ना कोणतरी, सगळेच पोलीस काही तुमचे गुलाम नाही आहेत. काही पोलीस आमच्या पण ओळखीचे आहेत, ते आम्हाला सांगतात की पैसे पोलिसांच्या गाडीतनं जात आहेत आणि पोलिसांच्या गाड्या पकडणार. विधानसभा निवडणूक पहिल्यांदाच या ठिकाणी एकत्र लढते. कसं पाहता या संपूर्ण समीकरणाकडे आणि 2019च्या तुलनेमध्ये शिवसेनेच्या कमी जागा यंदा आहेत, या संपूर्ण गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? एक तर पहिली गोष्ट म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा त्यावेळेला शिवसेना, BJP ही एका कॉमन प्रोग्रामनेच लढत होती. त्यावेळेला हा एक मुद्दा होता. आज शिवसेना, काँग्रेस जे लढते, ही जी पंचसूत्री किंवा ही जे 10 कलम मी आपल्यासमोर सांगितली, या एका कॉमन मिनिमम कार्यक्रमामध्ये आम्ही चाललेलो आहोत. प्रत्येक पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व आहे, प्रत्येक पक्षाची स्वतःची धोरण आहे. या धोरणाला आम्ही पुढे हात लावलेला नाही, पुढे त्याच्यापासून मागे गेलेलो नाही. आता तुम्ही प्रश्न म्हणताय की तुमच्या सीट खाली झालेली आहे. तुमच्या घरात जर चोरी झाली आणि चोराने सगळा माल लुटून दिला, दुसऱ्या दिवशी तुमचं घर तसंच्या तसं होणार नाही. तुम्ही पहिल्या महिन्यात सोफा आणणार, दुसऱ्या महिन्यात कबड आणणार, तिसऱ्या महिन्यात पहिलं जे काही महत्वाचं लागतं चोरीचं सामान आणणार आणि हळूहळू 6-8 महिन्यामध्ये तुमचं घर पूर्ववत होईल. आज आमच्या घरात चोरी झाली, चोरीचा डाका पडला, पुन्हा घर सावरायला थोडा वेळ तर द्या की नाही. आणि तोच वेळ आत्ताचा आहे. आम्ही घर सावरतोय. स्वतः उद्धव साहेब महाराष्ट्रात फिरतायत, आदित्य साहेब फिरतायत, हळूहळू घर सावरतोच आहे. सर, तुम्ही या चोरीचा आणि दरोड्याचा उल्लेख केला, पण या चोरीचा जर एका
एफआयआर तुम्ही नोंदवला ती जी प्रक्रिया आहे न्याय प्रक्रिया न्याय मिळाला असं वाटतं का नजीकच्या न्याय मिळेल असं वाटतं समाधानी आहात काही आता मी खरं म्हणजे या शब्दात बोलू इच्छित नाही की पोलीस आणि चोर एकत्र आहेत असं माझी बोलायची बिलकुल इच्छा नाही आहे. परंतु जनता जो काय अर्थ काढते आणि जो काय आम्ही ऐकतोय असं म्हणणं मला योग्य वाटत नाही आहे, पण जे काय लोकांकडनं ऐकतोय आज या गोष्टीला 2.5 वर्ष झाली. देशाची घटना तोडली गेलेली आहे. ज्या घटनेच्या आधारावरती देश चालतोय या घटनेला अक्षरशः तोडून टाकलंय. मला तुम्ही सांगा, आताच्या निवडणुकीत समजा उद्या कुठलाही पक्ष निवडून आला आणि एखाद्या उद्योगपतीने ठरवलं मागच्या वेळेला 50 खोके देत होतो, यावेळेला 100 खोके देतो, चला वेगळा पक्ष काढा आणि तुमचा मुख्यमंत्री मी होतो. या देशाचा पंतप्रधान कदाचित अडाणी देखील होऊ शकतो. पण ह्या कायद्याचा निकालच लागलेला नाही ना की अशा प्रकारे पक्ष तोडला, अशा प्रकारे पक्ष चोरला, तर त्याच्या बाबतीत निकाल तर यायला पाहिजे. आज जे काही ते सुरुवातीला सांगत होते ज्यांनी पक्ष चोरला ते की आमच्या पाठी महाशक्ती आहे. ही महाशक्ती कोण? त्याचा अर्थ आता असा हळूहळू निघायला लागलेला आहे की महाशक्ती म्हणजे न्यायालय तर नाही, ही महाशक्ती म्हणजे पंतप्रधान तर नाही, ही महाशक्ती म्हणजे दुसरे मिनी पंतप्रधान तर नाही. मग ही महाशक्ती कोण? यांची काही एवढी अवकात नाही हो शिवसेनेची लढण्याची. पण ज्या पद्धतीने पक्ष चोरला आणि त्याला जे काही प्रोटेक्शन गेल्या 2.5 वर्षात मिळाले, म्हणजे मागच्या वेळेला जे जजमेंट आलं सुभाष देसाईच्या केसमध्ये, या जजमेंटमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर लिहून आल्या. राज्यपालांनी चुकीची भूमिका कशी घेतली, पक्ष कोणाला देताना काय निर्णय घेतले पाहिजे, काय बघितलं पाहिजे, घटना बघितली पाहिजे, मेंबरशिप बघितली पाहिजे. केवळ विधानसभेत त्या संख्याबळाच्या आधारावरती तुम्हाला पक्ष देता येत नाही, या सगळ्या गोष्टी आल्या असताना अजूनही त्याच्यावरती निर्णय होत नाही, हे दुर्दैवी आहे. आता याच्यापेक्षा काय सांगितलं. माझे एक प्रश्न आहे की अजित दादांना 12 महिने होते, अमित शहा अरे तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते आहात असं म्हणताय. तुमच्या राज्यामध्ये देशामध्ये हिंदू असुरक्षित कसा असू शकतो? हे तुमचं फेलियर आहे. जर तो असुरक्षित असेल तर अल्पसंख्याकांनी ओरडायला पाहिजे. ते बहुसंख्य ओरडत आहेत, ते पण ओरडत नाही आहेत, हे राजकीय पक्षच ओरडत आहेत. नरेंद्र मोदी आता असं म्हणतात की ओबीसी असल्यामुळं काँग्रेस जे आहे ते माझ्यावर फार लवकर आठवण झाली त्यांना. आता विषय असा आहे की ते पंतप्रधान बनताना लोकांनी जे मतदान केलं ते त्यांची जात बघून केलं नाही, त्यांचं कर्तृत्व बघून केलं. त्यामुळे आता हे सगळे मुद्दे सगळं गैर लागतो. ज्यावेळेला माणूस तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतो त्याच्यानंतर त्याची जात बघणं हे कुठल्या नैतिकतेमध्ये नसतं. अमित शहा असं म्हणतात की निवडणुकीच्या काळामध्ये समज रामदासांनी सगळे युवकांना एकत्र केले आणि शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला. समर्थ रामदासांनी एकत्र केलं युवकांना आणि शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला. चुकीचं काय केलं? आमचं म्हणतं चुकीचं काय केलं? याच्या बाबतीत कोणाचं काही म्हणणं वेगळं आहे का? की आम्ही जेव्हा 1500 होतो तेव्हा मनस्थिती दुरुस्ती कसे देणार, आम्ही 3,000 रुपये कसे देणार सांगितलं ना मी आता. त्याच्या चोरांच्या वाटा आहेत ते बंद केल्या आणि जे मित्रांच्या खिशात पैसे चालले आहेत आणि ते 50-50 खोके असे वाटतायत आणि पैशाची उधळण चाललेली आहे, ही बंद केली तर सगळ्या योजना शक्य आहे. त्यामुळे आम्ही जे म्हणतोय ते आम्ही करून दाखवू. आम्ही जर योजना लाडक्या बहिणीची सांगितलेली आहे तर आजही आमचं तेच म्हणणं आहे. या चोरांच्या वाटामध्ये पैसे चोरीच्या माध्यमातून एस्केलेशन होतंय प्रोजेक्ट्समध्ये. प्रोजेक्टच्या नावावरती लीक चाललेली आहे. ज्या पद्धतीची महानगरपालिकेची तिजोरी उठली आहे, हे जर रूप थांबली तर आपण सगळं व्यवस्थित होऊ शकतो. शेवटचा प्रश्न हिंदीमध्ये 370 कलम पर शिवसेना यूपी का क्या स्टैंड है, क्योंकि काश्मीर में इंडिया आघाड़ी कह रही है कि
दुर्गतीची आली आहे तो लिहिणे वापस 370 कलम हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी की माल की यांचे होनाचे थे आज भी हम जो कह रहे हैं कि उस वक्त जो हमको बताया गया कि ये 370 कलम अगर रद्द होता है तो उसके कश्मीरी जनता को ये फायदे होने वाले हैं। वो फायदे मिल रहे हैं कि नहीं ये देखना बहुत जरूरी है। अगर वो फायदे नहीं मिलते होंगे तो हमको स्टैंड लेना पड़ेगा, क्योंकि बाला साहब ने उस वक्त जो स्टैंड लिया था वो ये सब चीज़ों को देख के लिया था कि अगर ये 370 कलम अगर कैंसिल होता है तो इतनी सब चीज़ें कश्मीरी जनता को मिलेंगी। अगर वो मिलती नहीं है तो फिर उसके ऊपर आपको सोचना पड़ेगा। म्हणूनच आम्हाला नंतर मात्र पुस्तकामध्ये कसं म्हटलेलं आहे नंतर मात्र त्यांनी इन्कार केलेला आहे की आम्ही काय ॲक्सिडेंट पुनर्जन्म झाल्यासारखं वाटलं असं त्यांना भाजपसोबत गेल्यावरती वाटलं असं ते पुनर्जन्म झाल्यासारखं वाटलं असं पुनर्जन्म झाल्यासारखं वाटलं जन्म झाल्यानंतर होतं ते एक जेलमधला माणूस बाहेर आला की त्याला असं वाटतं की पुनर्जन्म झाला आणि त्याच्यात काही चूक नाही आहे। जेलमध्ये जो जातो त्याला त्याचं दुःख माहीत असतं आणि त्याच्यामुळे ते 100% खरं बोललेलं आहे। कारण त्या मांडवाखाली आम्ही पण गेलेलो त्याच्यामुळे त्या मांडवातले साप बिच्छू चांगल्या वाईट गोष्टी सगळ्या आम्ही देखील बघितलेल्या आहेत। त्याच्यामुळे भुजबळ म्हणतायत याच्यात काही खोटं आहे असं मला बिलकुल वाटत नाही। ईडीच्या दबावाखाली पक्षामध्ये फूट पाडणं, पक्षात करायला लावणं, जबरदस्ती करणं या सगळ्याचा अनुभव आम्ही देखील घेतलेला आहे। फक्त आमच्याकडे कुठली मालमत्ता नसल्यामुळे आम्ही घाबरलो नाही।